त्याने तर खर्चटतं, आपण पडतो. मग आई रागवते का? हो. काय म्हणते आई? शिक्षक लक्ष नाही देत का? स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी चिव 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 झिंगाला लाहू झिंगाला लहू. आय एम टू. श्री गणेशाय नमः. म पासून गाव. मालेगाव. माझ्यावर भेंडी चढव, आता मला काही सुचेच ना. टाळी द्या. कदाचित तुझी दोन्ही मुलं शेतीत येणार नाहीत. हा धोका नाही वाटत तुला? आमचं जाऊ दे, आमचं आयुष्य गेलंच, पण कमी कमी ते पोरांचं तरी सुधरेल बुवा असं एक. तसं मला नेहमी वाटतं की आपल्याकडे शेती करायला पाठवलंच पाहिजे. 100%. कारण आज शेतीमध्ये पिकवाल तर लोक आज जगतील किंवा खातील. त्याच्या पलीकडे आपल्या देशाला गरज आत्ता शेती समजून घेण्याची आहे. कारण आपल्याकडे आपल्या घरात मूल झालं की आनंद साजरा होतोच, पण त्या मुलाशी आपला वारसा आहे. याच्या पलीकडे घरातली माणसं, शाळेतली, आजूबाजूची माणसं कशी वागतात याबद्दल आपण सजग असतो का? बरोबर. हाही एक उद्देश आहे आहे. कार्यक्रमाचा. आज तू आलास सागर. माफ कर, मी अरे जरे म्हणणार आहे, नाही, नाही, कारण काय. आपल्या सुरुवातीच्या गप्पांमध्ये लक्षात आलं की बरोबर. तू माझ्यापेक्षा लहान आहेस. लहानच आहे मी. तर जरा तुझी माहिती सांग. तुझं पूर्ण नाव, तुझं शिक्षण कुठे झालं? माझे नाव सागर सुरेश देसले, राहणार गोराणे, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक. माझं शिक्षण जिल्हा परिषद शाळा गोराणे गावातच झालं. नंतरचं बी हायस्कूलचं गोराणेमध्येच आहे हायस्कूल आमची 10वीपर्यंत. बरं. नंतर मग नामपूरला 12वीपर्यंत गेलो. नंतर थोडं काही अडीअडचणी, शेती व्यवसाय काही अडचणीमुळे किंवा पैसा कमी असल्यामुळे काही शिक्षण माझ्या तर पूर्ण झालं नाही पुढचं, बरं. किंवा आई वडिलांची परिस्थिती ते बघून मग शेतात थोडंसं काम करायला लागलो. थोडंसं शाळेकडे दुर्लक्ष झालं. तर मग आज मी शेतीच करतोय. आणि आज माझी अपेक्षा अशी की माझ्या मुलीसुद्धा मी जिल्हा परिषद शाळेमध्येच शिकवीन. बरं. मी असं पणत घेतलं आहे आणि त्यातल्या स्कूल कमिटी अध्यक्ष मी शाळेचा. अरे वा. मग आम्ही एक सरपंच, एक आमचा मित्र आहे, आम्ही दोघं तिघांनी ठरवलं की आपण काहीतरी शिक्षण क्षेत्रात चांगलं काहीतरी काम करू बुवा. मग ठरवलं तर त्यांनी म्हटलं मग असं करू, आपल्या पण सुरुवात करू आपण. आदिवासीची पोरं आहेत, मग आपले जनरलचे का नाही. पहिली सुरुवात माझ्या मुलीला तिथं पहिलीला टाकलं मी, अवनीला. आणि थोडंसं सोशल मीडियाचा फायदा घेऊन बाहेर व्हिडिओ व्हायरल करून आज असं झालं आहे की बंद व्हायची टी होती आमची जिल्हा परिषद शाळा. काय पटसंख्येवर. बरं. हो, 35वर आली होती ती, आता जवळजवळ 85वर नेली आम्ही. आणि आता तर तुम्हाला सांगतो जूनमध्ये पेपरला येईलच ते 30 ते 40 विद्यार्थी आपली पटसंख्या वाढेल. त्याचं कारण क्लास टीचर, शिक्षक, आमच्या मुख्याध्यापक मॅडम त्यांनी खूप परिश्रम घेतलेला आहे. आणि त्यांनी बी एक छातीला हात लावून सांगतात की नाही, आमची जिल्हा परिषद शाळा तालुक्यात जिल्ह्यात नावच कमववा, आणि आज कमवते. काही काय ना, आज शाळेचं एक रूप चांगलं आलं आहे. कमाल आहे. कारण तू हो. जे सांगितलंस गाव, तालुका, ही नावं पण मी ऐकलेली नाहीयेत. बरोबर. नाशिकच्या जवळ येतं का हे? हा, नाशिकपासून 100 किलोमीटर आमचं तरी गाव. पुढंच आहे म्हणजे नाशिकच्या. हो. म्हणजे बरंच. जवळचं मुख्य शहर कोणतं? बागलाण तालुका, सटाणा. बर. सटाणा. सटाणा, नामपूर असं ते जवळ ऐकलेलं आहे. 20 किलोमीटरवर आहे आमचा तालुका. बर. आणि जिल्हा परिषदेची शाळा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मुलींना अजूनही शिक्षण मोफत आहे का? हो, आहे. आणि मुलांना किती फी असते साधारण? नाही, जिल्हा परिषदमध्ये 1 ते 7 वर्गापर्यंत 1 रुपये लागत नाही, मुलाला नाही आणि पहिली ते मुलीला नाही. 7वी? हो, पहिली ते 7वी. बर. त्यातल्या आता आहार भेटतो, जेवणाचा डबा करायची सुद्धा गरज नाही. सगळ्या गोष्टी असून तरी लोकांचा ते विचार बदलत नाही, किंवा थोडं शासनाचे काही पण धोरण. किती छान. मला हे जाणून घ्यायला आवडेल. काय मिळतो जेवणाचा? जेवणाचा तुम्हाला सांगतो, खिचडी असते, बर. सोयाबीन खिचडी. म्हणजे जसं अंगणवाडी शिक्षिका मुलांसाठी बरोबर, बनवतात त्याच्यापेक्षा बी चांगल्या प्रकारे बरं. आहार मिळतो आपल्या पोरांना. आणि शाळेत शिक्षण तर चांगलंच आहे आमच्या गावामध्ये. आणि त्यातल्या बाबत आहार सुद्धा चांगला मिळतो. आहार चांगला. हो. म्हणजे ते शिक्षकच बनवतात किंवा शिक्षक टीम नाही, आहे? हा, टीम आहे ती. बर. 2 लेडीज लावलेले आहेत ते हा. खिचडी करण्यासाठी. ते एकदम व्यवस्थित हे करतात, मुलांनी डबा आणायची गरज काहीच नाही? गरज नाही. बर. कोणाला वाटलं तर घेऊन जाईल, पण जवळजवळ गरजच नाही, कारण एवढं चांगलं बनवतात की आपण घरी जसं बनवतो तसं स्वयंपाक बनतो तिथं. बर. त्यामुळे अडचणच नाही काही. आता तू शेतीमध्ये आहेस, हो. तू स्वेच्छेनी आहेस, सोय तू समाधानी हो, आहेस, समाधानी आहे. आणि असं. मदत मिळते? म्हणजे मनुष्यबळ मिळतं का मदत? नाही, खूपच अडचणी येत आता. मजुरांचं अवघड झालंय. म्हणजे शेतकरीपेक्षा आज मजूर सुखी आहे असं वाटते. आव्हानं बरीच आहेत. म्हणजे मला कधी कधी काय वाटतं, आम्ही सगळे शहरात राहतो बरोबर. आणि भाजी घ्यायला गेलो खाली तर मस्त पालेभाज्या आलेल्या असतात, शेजारी कोथिंबीर ठेवलेली असते,
कडीलिंब असतो, तर मागताना सगळेजण असं म्हणतात की जरा अजून द्या, नाही त्याचे पैसे नका घेऊ, जरा अजून बरोबर. द्या. आणि मला असं वाटतं, असं आपण कढीपत्ता मागत राहिलो, हा कुठून आणावा रोज? बरोबर. आणि कोथिंबीर इथे ताजी दिसते, पण ती कुठून प्रवास करून आली असेल, कुठल्या शेतकऱ्याने पिकवली असेल, आणि आपण कसे म्हणतो सहज की नाही नाही आता अजून 20 द्या. रुपयाची वस्तू 10 मध्येच द्या. म्हणजे हे जे म्हणजे शेतीविषयक धोरणच चुकीचं आहे शासनाचं. कारण त्याला ना हमी भाव ना कुठलं. बरं तो पिकवतो 4 महिने त्या पिकाला पाणी देणं, फवारणी करणं. बरं फवारणी एवढं महागड्या हो. झाल्या आहेत. खाद्य, बियाणं, आपली शेती आणि आपली मेहनत तर मग ते बघतच नाही. वेळ आली तर मग 5,000ची वस्तू 10,000 मध्ये जाईल, नाही तर मग 5,000 बी भेटणार नाही आपल्याला. का बरं की नुकसानमुळे, आपत्ती जर आली तर. मग बरोबर. त्याच्यामुळे आज शेती जो आहे ना दिवसेंदिवस म्हणजे माघारी चालली आहे. म्हणजे दुर्लक्ष होते शेतीकडे. साजरा करू नये दिवस, अशीच परिस्थिती हो, आहे. बरोबर. रोजच मनाला एक ताण असतो. बरोबर. अशा वेळेला तू कसं शांतपणे राहायचा प्रयत्न करतोस? आता असं आहे, दुसरा पर्याय बी नाही. बरं जॉब हे करणं म्हणजे म्हणजे परिस्थिती नाही आहे आजची, किंवा जॉब मिळणं, किंवा आज बेरोजगारी खूप वाढली. तर करायचं काय? पर्याय बी नाही काही. पण सागर, तुला अवनीपेक्षा एक मोठा मुलगा आहे ना, हो, तर त्यांच्या शिक्षणाच्या मागे लागलायस तू हो. किंवा तुझी पत्नी. हो. कदाचित तुझी दोन्ही मुलं शेतीत येणार नाहीत, शिक्षण चांगलं घेतील बरोबर. आणि पुढं काहीतरी वेगळं काम करतील. हा धोका नाही वाटत तुला? धोक्याचं असं आहे कारण आता आजची परिस्थिती बघितली, म्हणजे आज कष्ट करून सगळ्या गोष्टी हे करायच्या आहेत, पण त्यांना काहीतरी करूच बुवा आपण, कुठेतरी काहीतरी नोकरी चांगली मिळवून देऊ, तरच बुवा काहीतरी म्हणजे आमचं जाऊ दे, आमचं आयुष्य गेलंच, पण कमी कमी ते पोरांचं तरी सुधरेल बुवा, असं एक माझं धोरण आहे स्वतःचं. बरं. म्हणजे अनेक आईबाबांचा असा उद्देश असतो, जे मला पण वाटतं. बरं. मी आता अभिनेत्री आहे, मला असं वाटतं की माझ्या ओळखीच्या मुलांना मी ताबडतोब म्हणत नाही की तुम्ही या क्षेत्रात या, कारण इथले कष्ट माझे मला माहिती आहेत. बरोबर. कुठं प्रवास करावा लागतो, किती वाजता फार अवघड आहे. उठाव, म्हणजे फक्त आपल्याला किंवा आम्हाला वाटतं की नाही बुवा आज हिरोईन झाल्या सगळ्या गोष्टी, पण त्यांनी काय कसं केलं असेल ते तुम्हालाच माहिती. पण आम्ही सहज बोलून टाकतो, नाही भारी आहे बरं का त्यांचं सगळ्या गोष्टी. पण त्या क्षेत्रात, कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही, कोणतंच सोपं नाही. आपण जरी म्हणतो ना, कुठलाही शिक्षक असो, किंवा एखादा तहसीलदार असो, कलेक्टर असो, किंवा हिरोईन असतात, म्हणजे त्यांना हे करावं लागतं, श्रम करावं लागतात. आपली तरच- आपली मेहनत हां, असतेच. बरोबर. तरी मला असं वाटतं, मुलांना वडिलांच्या कामाची किती किंमत आहे असं तुला वाटतं? ती मुलं लहान आहेत, बरोबर. पण तरी तुला काय वाटतं की त्यांना काय वाटतं, आपले बाबा काय करतात? वाटतंय आजच्या परिस्थितीत ते दिसत आहेत, मोठे होऊन काय करतील ते नाही सांगता येणार, पण आज वाटतंय की नाही आपले पप्पा मम्मी सगळ्या गोष्टी आज एवढे आपले काबड कष्ट करून आणि आपल्याला शिकवत आहेत बघ, ती जाणीव आहे त्यांना आता, आणि राहील असा अंदाज आहे त्यांना. सगळी कल्पना की आपल्या शेतात काय पिकतं काय नाही, सगळ्या गोष्टी ते जाणीव आहे त्यांना, आणि एक शिक्षण बी चालू आहे. शेतकरी म्हणून तुमचा हक्क आहे सरकारकडून मागण्या बरोबर. करणं, पण मला अनेकदा असं वाटत आलेलं आहे की इतर परदेशांमध्ये अनेक ठिकाणी कंपल्सरी 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष तुम्हाला सैन्यात भरती व्हावं लागतं. बरोबर. म्हणजे ग्रॅज्युएशन झालं माणसाची, पदवी मिळाली बरोबर. की जे काही ठराविक पिरियड तुम्हाला, अनेक कलाकार आहेत जे ॲक्टर आहेत किंवा जे बँड असतात ना, म्युझिक बँड, बरोबर. तर त्या म्युझिक बँड थांबतात, कारण ते कलाकार, त्यांना सैन्यात भरती व्हावं लागतं, कारण सरकारचा नियम आहे. बरोबर. तसं मला नेहमी वाटतं की आपल्याकडे शेती करायला पाठवलंच पाहिजे, 100%. कारण जोपर्यंत मुलांना हे कळणार नाही की काय प्रकारे पीक निघतं, बरोबर. काय रोप पेरलंय, ते कधी कधी उगवेल, होईल. बरोबर. हे सांगायला लागलो तर खूप सोपं वाटतं की अच्छा अच्छा असं. हां. तिथं तुम्ही गेलात, प्रत्यक्षात कृती करणं जोरदार सोपं ऊन नाही. आहे हम्म. आणि तुम्हाला पेरणी करायची आहे, पाण्याचा तुटवडा, बरं. या लहान लहान गोष्टी जेव्हा तुम्हाला समजत जातील, तर मला असं वाटतं की सरकार करेल, पण त्याच्या पलीकडे प्रत्येक कॉलेजनी जर हे ठरवलं की आमचा हा नियम आहे, सुरुवातीला कदाचित 4 मुलं येतील, मग 10% येतील, बरोबर. पण हा प्रयत्न होत राहिला कुठलीही गोष्ट पाहिजे. सुरुवात करताना थोडंसं कुठली स्लो गतीने होते, हळूहळू ते वाढेल. बरोबर आहे तुमचं, म्हणजे ही गोष्ट लाईक आहे माझी, की खरोखर गरजेचं आहे. कारण आज शेतीमध्ये पिकवाल तर लोक आज जगतील किंवा खातील, पण शेती जर अशी नुकसानकारक व्हायला लागली आणि शेतकरी जर सोडत गेले, तर मग कोण पिकवणार, अशी परिस्थिती. मग ते जर तुम्ही म्हणता नियम जर केला तर 100% आपल्याला फायदा मिळेल असतो. म्हणजे आपला देश शांतताप्रिय आहे. बरोबर. आपण युद्ध कधीही सुरू व्हावं, आपण कायम मध्यस्थी करत असतो की युद्ध थांबावं आणि बरोबर. शांतता प्रस्थापित व्हावी. त्याच्या पलीकडे आपल्या देशाला गरज आत्ता शेती समजून घेण्याची आहे, कारण आपल्याकडे चांगली माती आहे
आणि आपण जर एकजुटीने प्रयत्न केले तर पाणी पण पुरेल बरोबर. आणि पीक चांगलं निघू शकेल. निघू शकेल. आणि त्याच्या पुढे ही येणारी पिढी जी आहे ती विचार करू शकेल की कशा पद्धतीनं शेतकऱ्याचा माल ग्राहकापर्यंत पोहोचला पाहिजे, फक्त मध्यस्थ्यापर्यंत नाही. बरोबर. सागरा, मला अतिशय अभिमान वाटतो ज्या प्रकारे कदाचित तुला आणि तुझ्या पत्नीला हा पर्याय असू शकला असता की तुम्ही जमीन विका, शहरात राहायला जा. बरोबर. तुमच्याकडे 4 पैसे गाठीला चांगले आले असते, तुम्ही एखाद्या शहरात घर घेऊन राहू शकला असतात, पण तरीही स्वतःच्या मातीशी इमान ठेवून तुम्ही आम्ही दोघं जण करतोय. तिथे आहात. हो. यात पत्नीची किती साथ आहे? पत्नीची जवळजवळ 100% माझ्या म्हणजे खांद्याला खांद्या लावून काम करते ती. तिचं शिक्षण किती झालंय? तिचं 12वी झालंय, बरं. पण चांगल्या प्रकारे काम म्हणजे माझ्यापेक्षाही एक्स्ट्रा करते ती. घर सांभाळून सुद्धा शेती कामात चांगली आहे. हे वाक्य ऐकलं की असं भरून येतं, कारण ज्या जोडप्यामध्ये ही जाणीव असते पार्टनरला की खरंच माझी बायको तिची बाळणपणं, गरोदरपणं, घरचं काम हे करून आपलं घर सांभाळते. नुसतं बुवा आज तुमच्याशी बोलायचं असं नाही बरं का, खरोखर म्हणजे ओरिजिनल की तिचं कामच तेवढं आहे की माझ्यापेक्षा सुद्धा एक्स्ट्रा करते ती. बरं. आणि खूप साथ आहे मला. ती आनंदाची गोष्ट आहे, कारण अन्न वस्त्र निवारा याच्या जोडीला तुझ्या बोलण्यात शिक्षण येते आणि कुटुंब एकत्र राहावं हो. ही एक आमची अपेक्षा आजी आहे. आता जवळजवळ म्हणजे 96 वर्षाची, बरं. आता वारल्या ते 2 वर्षापूर्वी. बरं. एकदम कडक आणि शेतीमध्ये काम करायच्या सुरुवातीला सगळं आमच्या या नातवंडांना झोका देणं म्हणजे खूपच काम म्हणजे, आणि त्यांची सेवा बी केली आपण. म्हणजे आज 98 वयाची आजी होते, पण तरी सगळी सेवा माझ्या हातून आणि आमच्या पत्नीच्या हातून झाली. आणि अवनीला बघायला मिळाली का पणजी? नाही, कळत नव्हतं, एकदम लहान होती. नाही, लहान होती पण तरी. समजत होतं की आजी आहे बुवा असं आपली. बरं बरं. मुलाला आठवतं थोडंसं, तो आता 6वीला आहे त्याच्यामुळे. हा, तो जरा मोठा होता. मोठा होता. फार छान. मला असं वाटतं की 2 आपल्याला वर्ग दिसतात नेहमी. खूप पैसे आहेत आणि त्या कुटुंबाची, पालकांची अशी स्वप्न असतात की आता परदेशी जावं मुलांनी आणि खूप पैसे कमवावे. आपले आता 4 घरं आहेत, त्याची अजून 8 घरं व्हावीत. बरोबर. त्या पलीकडे जेव्हा तू इतक्या प्रामाणिकपणे सांगतोस की तुला शेती करायची आहे आणि मुलांनी शिक्षण घ्यावं अशी तुझी इच्छा आहे, ही आपली एक आंतरिक तळमळ असते. ती ऐकताना सुद्धा कंठ दाटून येतो की या ध्येयाने इतक्या साधेपणाने जगणारी माणसं आपल्या आजूबाजूला आहेत. तू चांगलं काम करत राहा. शेतकरी म्हणून आमच्या मनात फक्त प्रार्थनाच असू शकतात की तुझं पीक पाणी सुखरूप होऊ दे, पाऊस वेळेवर पडू दे आणि तुझी जी स्वप्न आहेत ती तुझ्या मातीत आणि तुझ्या मुलांमध्ये चांगल्या पद्धतीने उमलू दे. मनापासून आभार. असाच प्रेम राहू द्या. धन्यवाद. तू खेळतेस फार छान, असं तुझ्या शाळेतनं आम्हाला कळलं. काय काय खेळ आवडतात? कबड्डी आवडते. कबड्डी? अगं, एवढ्या छोट्या मुलांना कशी खेळता येईल कबड्डी? आमच्या सरांनी शिकवली. म्हणजे याला शारीरिक शिक्षण पीटीच्या तासाला असं शिकवलेलं आहे. आणि तुम्ही ते काय म्हणता, कबड्डी 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 एका श्वासात म्हणत जायचं ते का? किती जण असतात या बाजूला आणि त्या बाजूला? 7. जरा कबड्डी बद्दल माहिती सांग मला, म्हणजे मी विसरलीये. खो खो आणि कबड्डी मध्ये माझा थोडा गोंधळ होतोय, जरा सांग कसं असतं? कबड्डीमध्ये असे एक सरळ रेष पाडावं लागते. त्याला असं केलं का पुढे कबड्डी कबड्डी म्हणत जायचं आणि जो आउट झाला का त्यांनी जर आपल्याला धरलं का पटकन रेषेला हात लावून द्यायचा. हा, म्हणजे आपल्या बाजूला परत यायचं पटकन. हो, आणि श्वास मध्ये संपला तर का ते चालतं? ते चालतं. मला वाटलं श्वास संपायच्या आत सगळं आउट करून यायला. आपण कोणाला तरी हात लावायचा ना असा? हो. आई गं, ते येतं तुला? पण हो. चपळ असावं लागतं, कारण ते लोक पकडतात तिकडचे. आणि कबड्डीच्या स्पर्धा असतात का अवनी? स्पर्धा हो असतात. म्हणजे तुम्ही शाळेतच खेळता का कुठं जाऊन खेळता? शाळेतच खेळतो. बर, काय मजा. तू दाखव मला म्हणून कबड्डी कबड्डी एकदा, म्हणजे श्वास घेऊन जसं म्हणतात तसं. कबड्डी 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 असं. पण चांगला टिकतोय तुझा श्वास. मला वाटलं असा मोठा श्वास घ्यायचा आणि असं कबड्डी कबड्डी म्हणत पळायचं. कबड्डी कबड्डी जर म्हटलं नाही ना तर त्यांनी पकडलं का लगेच आउट होऊन जातं. आणि ते असे त्यांची साखळी असते ना, ते तिकडून आपल्याला पकडायला बघतात. तू करतेस का आउट? तुझं काय छान आहे. आउट करणं चांगलं आहे का परत येणं चांगलं आहे? आउट करणं चांगलं आहे. खरंच? हो. तुझ्या म्हणजे जे खेळतात ते तुझ्यापेक्षा उंच आहेत का जरा कमी आहेत? कमी आहेत. बरं.
काळजी घ्यावी लागते ना, तर खरचटतं, आपण पडतो. मग आई रागवते का? हो. काय म्हणते आई? इतकं कुठे खेळलं होतं, शिक्षक लक्ष नाही देत का? झालं म्हणजे रागवून घ्यायचीच पाळी. पण आवडतं तुला खेळायला? हो. चित्रकला हा विषय आहे, ड्रॉइंग. हो. त्याच्यात काय काय काढायला सांगतात तुम्हाला? काढायला नाही सांगत, ते चित्र तसंच असतं, फक्त रंग भरायचा असतो. हां हां हां, कळलं मला. ते असं पुस्तकच असतं. हो. त्याच्यात असं सफरचंद किंवा काहीतरी घर, कमळ हो. असं काय काय असतं. तुमच्या तिथे शेतात फुलं वगैरे येतात का गं? हो. कसली? गुलाबाचे असतात, जास्वंदाचे असतात, झेंडूचे असतात. ती तुम्ही लावली आहेत का आईने किंवा आजींनी वगैरे लावली आहेत? माझ्या भावाने. घराच्या जवळ आहे म्हणजे ही फुलझाडं का शेतात आहेत? घराच्या जवळ. घर आणि शेत एकत्रच आहे ना म्हणजे? हो. बाबांना फार लांब नाही जावं लागत. नाही. काय काय काम करतात बाबा तुझे? पेरावं लागतं, नांगरणी बघावं लागते. काय काय येतं तुमच्या शेतात? डाळिंब येतात, मका येतो. डाळिंब किती मोठं होतं म्हणजे कधी काढायचं डाळिंब झाडावरनं? जेव्हा त्याला फुलं लागतात आणि डाळिंब येतं ना तेव्हा. हा म्हणजे ते डाळिंब अगदी छोटं नाही, थोडं मोठं व्हायला पाहिजे ना? हो. हो. तुमच्याकडे कोण तोडत नाहीत ना? नाही. हे म्हणजे जनावर येतात का त्रास द्यायला? माकडं वगैरे येतात? माकडं नाही येत. नाही ना, कारण काही काही गावांमध्ये मोर येतात, हो. माकडं येतात. आमच्या गावात पण मोर येतात. येतात हो. पण ते पिकाला नाही ना नासाडी नाही. करत. तुला दिसलाय मोर? हो. म्हणजे पिसारा फुलवलेला मोर दिसला का हो. नुसताच? पिसारा फुलवलेला. हो. हो. पाऊस येत होता का? पाऊस येतो तेव्हा नाचतात. छान. खरंच? हो. केवढे रंग असतात. एकदा तुला जमलं तर तू मोरपिसाचं चित्र काढ. चित्र काढायला नाही आवडत मला, रीडिंग करायला आवडतं. खरंच? हो. काय काय तुला वाचायला आवडतं? गोष्टीचे पुस्तकं वाचायला आवडतात. बर. पुस्तक वाचायला आवडतं. हो. हो. आहेत तुझ्याकडे पुस्तकं? हो. म्हणजे घरी आहेत का शाळेत आहेत? शाळेत. आणि तुला कोणते कोणते टीचर आवडतात? मला सगळे टीचर आवडतात. आणि तुला परीक्षा असते अवनी? हो. छोट्या मुलांना म्हणजे खूप अभ्यास करावा लागत असेल तुला. हो. पण मग घरी जाऊन पण अभ्यास करावा लागतो? हो. आणि तुझ्या मित्रमैत्रिणींची नावं सांग बघू 4-5 जणांची. यज्ञिका, चेतना, भाग्यश्री, तेजस्विनी, आरवी. तुझ्यासारख्या गोड आहेत? हो. भांडाभांडी होत नाही? नाही. आणि तू मम्मीला काय मदत करतेस? कोणाला पण पाणी द्यायचं, झाडू मारायचा. आता घरी कोण कोण आहे तुमच्या अवनी? आजी आजोबा, आई वडील, भाऊ आणि मी. आणि काही गुरं वगैरे, बैल गाय म्हैस आहे. आहे? हो. गाईला बाळ होतं का कधी? हो. मला काय आवडतं माहितीये गाईचं? गाईचे डोळे खूप छान असतात. मला गंमतच वाटायला लागली अवनी तुला भेटून. आणि तू कुठे कुठे जाऊन आली आहेस? म्हणजे तू पुण्याला नेहमी येतेस का कमी येतेस? कमी येतेस, पहिल्यांदाच टाइम आलेली आहे मी. खरंच? हो. आज आपण पुण्यात शूट करतोय ना, तर मला मस्त वाटलं तू आई बाबांच्या बरोबर आलीस. आणि नाशिकला जातेस? CO आहेत ना नाशिक जिल्ह्याचे, त्यांनी सांगितलं होतं 30 मुलं जिल्हा परिषदेचे घेऊन या. मग आम्ही COला भेटायला गेलेलो होतो. आणि तुम्हाला कधी सिनेमा बघायला मिळतो का? नाही. नाही. तुमच्या तिथं नाही लागत का? नाही. आणि घरी टीव्ही आहे? होती, पण माझ्या पप्पांनी बंद केली, अभ्यासावर परिणाम व्हायला नको म्हणून. अरे देवा, घरात टीव्ही नाही आता? नाही. मग सार्थ काय करतो? मोबाईल बघतो का काय? नाही. मोबाईल नाही देत. अभ्यास जेवढा टाकलेला राहतो ना सरांनी तेवढं देतात फक्त. बघत होता का तुम्ही फार टीव्ही? माझा भाऊ टीव्ही जवळच राहतो म्हणून माझ्या पप्पांनी बंद केली. असं असतं अगं कधी कधी. असं होतं म्हणजे एकदा आवड लागली की ते बघावंसं वाटतं ना. हो. थोडा थोडा वेळ. मग तू काय करतेस शाळेतनं घरी गेल्यावर? तू काय करतेस? अभ्यास करते. बर. आणि अभ्यास झाल्यावर? थोडंसं खेळते कोणाबरोबर? भावासोबत. म्हणजे तुम्ही हे खेळता का, भेंड्या लावता का? हो. का अजून कशाच्या भेंड्या लावता? गावांच्या. येतात तुला गावांच्या? चल 1-2 मिनिटं आपण भेंड्या खेळूया बघ. हं. श्री गणेशाय नमः. म पासून गाव. मालेगाव. व वेरूळ. लासलगाव.
वाडा. डमडमपुरी. डमडम आहे, कलकत्त्याच्या एअरपोर्टला डमडम म्हणायची ना, म्हणजे डमडम पूर आहे का? हो. पूर आहे, मला वाटलं होतं डमडम. डमडम पूर माझ्यावर र ना. थांब हं, मी सांगते. एकदम 1 ते 10 आकडे म्हणू नको, थांब, मला हळूहळू येतं. र ना. रचं गाव काय सांगू बरं? राज्य चालेल का? राजस्थान. स्थान. नवसारी. अरे काय फटाफट सांगतेस तू, परत र दिलंस माझ्यावर. माझ्यावर भेंडी चढव आता, मला काही सुचेच ना, येत नाहीये मला. टाळी द्या. रायगड. अरे किती सोपं होतं. जाऊ दे, थांबूया आता, नाही तर मी भेंड्याच तुला देत राहीन, सारखी चढत राहील माझ्यावर. किती पटापट येतात तुला, आणि सगळी महाराष्ट्रातली गावं सांगितलीस तू. फारच छान. मला खूप मस्त वाटलं अवनी. आजीचे पाय वगैरे दाबून द्यावे लागतात का? हो. दुखतात? हो. कशाने दुखत असतील? म्हातारी झाली म्हणून. ती आता म्हातारी झाली आहे तर दुखत असतील ग पाय वगैरे. मग बरं वाटतं, आणि नातवंडांनी चेपून दिले की फार बरं वाटतं. हो. उगाच नुसता हात फिरवला तरी बरं वाटतं. माझी मुलगी तर सापडली आजी की केसच विंचरायला घेते त्यांचे. आणि एकदा तर आजीच्या 2 वेण्या घालून ठेवल्या होत्या. इतकी मजेदार दिसत होती, साडी नेसलेली 2 वेण्यांची आजी. अवनीला काय विचारू बरं? अवनी तुला, हां, आता रेडी आहेस का तू? मी तुझ्या बरोबर क्विज खेळते. आपल्या देशाचे नाव सांगा. भारत. आपल्या राज्याचे नाव सांगा. महाराष्ट्र. आपल्या जिल्ह्याचे नाव सांगा. नाशिक. अरे सटासट सांगतेस तू. आपली राजधानी कोणती? मुंबई. दिल्ली. दिल्ली. म्हणजे भारताची. मी चुकीचा प्रश्न विचारला, त्यामुळे मार्क मिळालेत तुला. कारण राज्याची का देशाची ते सांगितलंच नाही मी तुला. तुम्ही ते कुंभमेळ्याला वगैरे जाता का? नाही. मग तुम्ही कुठे जाता देवाच्या दर्शनाला वगैरे? आमच्या गावात राम मंदिर आहे ना, तिथं. हो. हो. मग तिथे रामनवमीला वगैरे छान काहीतरी उत्सव होत असेल. हो. हां, भजन होतं, कीर्तन होतं रामनवमीच्या दिवशी. किती छान. मग तुमच्या घरातनं कोणी जातं अजून, का तुम्ही सगळेच जाता? सगळ्यांनी. आम्ही दोघी आणि माझे बाबा. माझ्या आजोळी मारुतीचं देऊळ होतं. मग आम्ही तिथे जाऊन अंगारा लावून घ्यायचो आणि नमस्कार करायचा आणि घंटा वाजवायचो आम्ही. तुमच्या देवळात घंटा आहे? हो. हात पोचतो का? हो. का उडी मारावी लागते? उडी मारावी लागते. उडी मारून मग असं टणकन. आणि जत्रा वगैरे असते का गावात? पावडदेवला असते. गेलीयस तू कधी? हो. तिथे काय असतं? तो पाळणा असतो का मोठा? मोठा पाळणा सटाण्याला असतो. बर. तुमची शाळा स्वच्छ आहे? हो. आणि तुम्ही त्यासाठी काय प्रयत्न करता? सकाळी टीचर 7:30ला येतात ना. आम्ही 6:45 पासून गेलेलो असतो. मग आधी ज्याच्या त्याच्या वर्गासमोर कचरा पडलेला असतो ना, तो पटकन वेचून आणि डस्टबिनमध्ये टाकायचा. शाब्बास. आणि शाळेचं ग्राउंड पण स्वच्छ आहे का? हो. तुम्ही कचरा दिसला तर काढून टाकता? हो. खूप महत्त्वाच्या गोष्टी करता बाबा तुम्ही शाळेमध्ये. फार छान वाटलं ऐकून. आता काय शुभेच्छा द्याव्या बरं अवनीला? अवनीला असं म्हणूया की खूप छान छान कबड्डीचे डाव खेळायला मिळू देत. खूप जणांना आउट करू दे अवनी, हो की नाही? हो. आणि मैत्रिणींबरोबर छान जत्रेत जायला मिळू दे. काहीतरी आहे का असं, तुम्ही असं टाळ्या देऊन वगैरे खेळता का काही? हो. काय असतो तो खेळ? मला शिकव तरी, नाही तर आम्हाला कळणारच नाही. स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी असतो. एकदा सांग मला तो स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी खेळ काय आहे, म्हणजे मी तुझ्या मागनं म्हणीन. स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी चू चू चू. स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी चू चू चू. जिंगला लाहू जिंगला लाहू. आय ॲम टू. आय ॲम टू. असं उडवा मला. असं नाही, असं काय करा. आय ॲम टू. आय ॲम
टू. स्टॉन पेपर सारखंच असतं. आय एम टू. असं केलं होतं. हो, उडवा. उडवायचं कळलं मला. ते काहीतरी तुम्ही म्हणता ना, स्टॉन पेपर सीझर. स्टोन पेपर सीझर, त्याच्यासारखं. एकदा परत स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी एकदा करूया चला. स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी चू चू चू. स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी चिव चिव चिव. झिंगाला लाहू. झिंगाला लाहू. आय एम टू. आय एम टू. अरे देवा, झाले. आय एम टू. होय. थँक्यू. मज्जा आली मला अवनी. मी आता हे लक्षात ठेवीन. स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी चिव चिव. चिव चिव चिव. आता स्ट्रॉबेरी चिव चिव का करायला लागली, धमालच ही कविता आहे. आणि झिंगाला लहू तर बेस्ट आहे. झिंगाला लहू. तर आता झिंगाला लहू म्हणता म्हणता आम्ही तुला काहीतरी देणार आहे, छोटीशी गिफ्ट. देऊ का? हाफ तिकीट फुल नागरिकमध्ये सगळ्यांची गप्पा मारायला आलीस यासाठी आम्हाला तुझे खूप आभार मानायचे आहेत. कारण तुला वेळ काढावा लागला असेल, आईबाबांना सांगावं लागलं असेल की मला घेऊन चला. तर त्यासाठी आणि तू खूप गुड गर्ल आहेस यासाठी हे तुला अवॉर्ड. थँक्यू. इथं काय लिहिलंय माहितीये का? भारत माझा देश आहे. हा पहिलं अक्षर सांग काय आहे? पी. शाब्बास. पुढे? आर. हम्म. ओ. यू. डी. आय एन डी. आय एन. प्राऊड इंडियन. तर हे काय आहे सांगा? झेंडा. आपल्या देशाचा झेंडा आहे. तर हा झेंडा तुझ्यासाठी आणि हे अवॉर्ड तुझ्यासाठी, कारण तू खूपच गोड मुलगी आहेस. शाब्बास. थँक्यू. झिंगाला लहू. झिंगाला लहू. थँक्यू.